सांगली जिल्ह्यातले आपले म्हणजे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख विधाते बापू, सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे प्रमुख मान्यवर आणि या तासगावात एवढून सूर्य आग उठतोय तरी आपण इथे आला असे सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी. आता फक्त वातावरण तापलेलं आहे, हळूहळू राजकारण तापले. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि जशी शिवसेना आणि शिवसेनेचे उमेदवार हे पुढे जाताना दिसतील तशी आपल्या विरोधकांची डोकी ताप ती आताच तापलेली दिसतात. लोकांना आश्चर्य वाटतंय की सांगलीमध्ये शिवसेनेने लोकसभा लढवायचा निर्णय का, आणि मोठे मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेसला प्रश्न पडला. तो प्रश्न जिल्ह्यातल्या 1-2 लोकांना पडला, अख्ख्या महाराष्ट्राला किंवा देशाला पडलेला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की या सांगली जिल्ह्यातली मक्तेदारी जी आहे, आमदारकीची, खासदारकी, ती आमच्याकडेच राहायला पाहिजे, विशिष्ट घराण्यात राहायला पाहिजे. ज्यांच्या हातामध्ये हे सगळे इकडले संस्था, बँका, कारखाने, शैक्षणिक संस्था, सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात येण्याची, विधिमंडळात जाण्याचे, लोकसभेत जाण्याचे दरवाजे बंद करायचे आणि त्या सगळ्यांनी जनतेनं आमचं गुलाम म्हणून राहायचं. यासाठी या देशात लोकशाही आलेली नाही. या देशातला सामान्य माणूस हा महापालिकेत गेला पाहिजे, हा जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे, हा विधानसभेत गेला पाहिजे, हा लोकसभेत गेला पाहिजे, तो आमदार झाला पाहिजे, तो मंत्री झाला पाहिजे, तो मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि तो सामान्य माणूस देशाचा पंतप्रधानही झाला पाहिजे. ही लोकशाही. पुण्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं की असं याला आम्ही लोकशाही मानतो. 50-60 वर्ष आमची घराणी चालली आहे आणि जोपर्यंत ती घराणी आहे त्या घराण्याकडे सत्ता आहे म्हणून ती लोकशाही. आणि ह्या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम जर कोणी केलं असतं तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं, शिवसेनेने केलं. आपण जर शिवसेनेचा इतिहास पाहिला गेला 50-55 वर्षाचा, तर अत्यंत सामान्य माणूस, फाटका माणूस, नोकरदार माणूस, मजुरी करणारा माणूस, त्याला शिवसेनेनं मुंबईचा महापौर केला. माहिती आहे, भाजीवाला सगळं दुसरं भाजी विकायचं, बरं का, सगळं दुसरं भाजी विकायचं. मुंबईतले सगळे महापौर आपण जर पाहिले साधे, तेव्हा मुंबईचा महापौर म्हणजे मुख्यमंत्र्याच्या वर. आमदार हे वॉचमन, कंपन्यामध्ये काम करणारे लोक, कुठे कुठे अशी मजुरी करणारे लोक, मराठवाड्यामध्ये साखर कारखान्याच्या गेटवर रशीद खेळणारे लोक हे आमदार झाले, मंत्री.
रिक्षावाला आणि भिक्षावाला सुद्धा, भिक्षा मागणारे सुद्धा मनोहर जोशी जाहीरपणे सांगायचे की भिक्षा मागू शकतो. बरं, माधुकरी मागून ते शिकले, ते शिवसेनेमध्ये आले आणि देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत त्यांना राज्याचे मुख्यमंत्री पद. नारायण राणे ते तर म्हणायचे जर मी शिवसेनेत नसतो आलो तर माझा बदलच झाला असता. अशा माणसाला राज्याचा मुख्यमंत्री बाळासाहेब एकनाथ शिंदे विषयाला म्हणजे ही जी मक्तेदारी आहे मोठ्या घराण्यांची की आमच्याकडे पैसे आहेत, आमच्या बाळाकडे सत्ता आहे, म्हणून आमची पोरं सुद्धा मंत्री, खासदार, आमदार व्हायला पाहिजे. हे शिवसेनेने जात पात न पाहता शिवसेनेने लोकांना पुढे केलं. त्याच्यामुळे सांगलीमध्ये एक साधा शेतकऱ्याचा मुलगा जर खासदारकीला उभा केला असेल, पण तो साधा आहे का? त्याने क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव लौकिक बाळगलं, जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला, ज्याने सांगलीची शान आणि प्रतिष्ठा वाढवली. सांगलीची शान आणि प्रतिष्ठा काय फक्त पाठीशी कारखाने, शैक्षणिक संस्था असल्यावर वाढते काय? त्याचे अर्धे बंद पडले. आम्ही 10 ठिकाणी काल गेलो तर 6 ठिकाणी कारखाने बंद पडले. लोकांचे पैसे देणी थकले. पण या तरुण पैलवानानं सांगलीची प्रतिष्ठा शान वाढवली. काय त्याची लोकप्रियता आहे मी पाहतो ना तरुणांना. हा काहीतरी करू शकेल, आमचा आवाज उठवू शकेल तरुणांचा, हा विश्वास वाटल्यामुळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं की आपल्याला सांगली लढायची. आधी चंद्रहार आला समोर आणि मग आम्ही ठरवलं की सांगली लढायची. आधी लोकसभा घेतली आणि मग चंद्रहारला शोधला असं नाही. आधी चंद्रहार शिवसेनेमध्ये आला आणि हा सांगलीचं प्रतिनिधित्व करू शकतो हे जेव्हा असं वाटलं आपला शिवसेनेला, उद्धवजींना, आम्हाला सगळ्यांना, तेव्हा आम्ही म्हटलं की सांगली आता एक मक्तेदारी बाजू. आम्हाला आदर आहे या भागाचे मोठे नेते होऊन गेले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहकार क्षेत्रातले वसंतदादा पाटलांपासून सगळेच आमचे आदर्श आहेत. आणि वसंतदादांचं राजकारण सुद्धा सामान्य माणसाला पोषक असतं. वसंतदादांनी पण शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण आणि त्या शेतकऱ्याचा आपण असा. आज जर कोणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर एक शिवसैनिक म्हणून एवढं सांगेन की कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. शिवसेना वागायच्या होत्या मग आम्ही थांबणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल. पण असं मला वाटत नाही. काही मोजके लोक असतात ज्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची, ज्यांना काही करून इथे भारतीय जनता पक्षाच्या खासदार निवडून आणायचा आहे. आणि जोपर्यंत चंद्रहार रिंगणात आहे तोपर्यंत इकडला विद्यमान खासदार अजिबात जिंकणार नाही याची मला खात्री. आपण मगाशी उल्लेख केला की त्यांचं गाव आहे आणि या गावात त्यांनी काय दिवे लावले हे सुद्धा आपण सांगितलं. त्यांना आता ओळखत नाही, तुम्ही त्यांना आता ओळखत असता. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. आला रावा पाटलांबरोबर यायचे माझ्या, मग त्याने अनेक पक्ष बदलले. जो माणूस आपल्या पक्षाशी, आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहू शकतो तो या भागातल्या जनतेशी आणि या मातेशी काय बोला ना. अर्थात कोणी काहीतरी पाठवा बरं मला. तरी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तो फेक आहे व्हिडिओ. पाठवा बरं. बदल घडवण्याची ताकद ही शिवसेनेमध्ये आहे.
लोक म्हणतात मोदी 400 पार, मोदी स्वतः म्हणतो अब की बार 400 पार. पण तुम्ही 400 पार काय, तुम्ही 200 पार सुद्धा होत नाही याची मला खात्री आहे. पण सांगलीमधली घोषणा अधिक गोपनीय आहे. अब की बार चल रहा. मोदीच्या गुजरातमध्येच मोदी हारतोय असा रिपोर्ट आहे आज. झाली 10 वर्ष पास झाली, तुम्हाला 10 वर्ष दिली बदल घडवण्यासाठी. 10 वर्ष भरपूर झाली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. 10 वर्षात तुम्ही काय बदल घडवला? या देशातल्या तरुणाला फसवलं, बेरोजगाराला फसवलं, शेतकऱ्याला फसवलं. आता मोदी गॅरंटी आली, मोदी गॅरंटी. मोदीची गॅरंटी काय? ऑफलाईन दाखवाली खोटं. मोदी हा आणि त्याचे लोक ही भ्रमिष्ठ लोकांची टोळी आहे. आज सकाळी मोदीचे एक भाषण आहे. म्हणजे तुम्हाला जर वेळ घालवायचा असेल, तुम्ही सिनेमाला जाऊ नका मोदीच्या भाषणाला. मोदी भाषणामध्ये सांगतो आहे, पहिलं वाक्यातच मी हसलो. अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड यहाँ पहुंचा. आता हवेत हे रस्ते बांधायला लागले बाय रोड. अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड पहुंचा. हे असे भ्रमिष्ठ लोक आहेत देशावर राज्य करतात. आणि आपण अंधभक्त जे आहेत, जागोजाग निर्माण केलेल्या कोळ्या अंधभक्तांच्या त्या टाळ्या वाजवतात. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळामध्ये माननीय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घराघरात औषध पोचेल का, इंजेक्शन पोचेल का, अन्नधान्य पोचेल का याची काळजी घेतो. किंवा अमुक अमुक भागामध्ये बाबा धान्य आहे का, शिजवलेलं अन्न मिळतंय का, पाणी मिळतंय का, औषधं मिळत आहेत का, मास्क मिळत आहेत का, ह्याच्यावर त्या माणूस आपला कुटुंब प्रमुख काम करत असताना नरेंद्र मोदी टाळ्या वाजवा, घंटा वाजवा, टाळ्या वाजवा. अरे देश कुठे चाललाय? काय हा देश इतका मोठा आहे, 40 कोटीचा देश. अरे लोक हसतात आपल्याला परदेशात गेल्यावर. तुमच्या देशामध्ये असं काय? एकेकाळी हा देश साप आणि गारुड्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. त्या देशाला 17 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्या देशाचा विकास केला. आणि हा परत आपल्याला 200 वर्ष मागे घेऊन चाललेला प्रधानमंत्री आपल्याला त्याच्या खोटेपणावरती आपण टाळ्या वाजतो. आणि म्हणून आपल्याला जर बदल हवा असेल, या देशाला प्रतिष्ठा द्यायची असेल, या महाराष्ट्राला प्रतिष्ठा द्यायची असेल, या सांगलीला ताकद द्यायची असेल, तर कोण काय बोलतंय, कोण काय सांगतंय याच्याकडे जाऊ नका. इथे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी आपण सगळे शिवसेना या मतदारसंघामध्ये आपण घरोघर पोहोचून हा प्रचार केला पाहिजे. लोक कंटाळले. हा जर मोदी कधी समोर आला तर लोक रस्त्यावर जोडे मारतील अशी चीड आहे लोकांच्या, शेतकऱ्यांच्या. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणे याची कर्तव्यपारी आणि देश म्हणे देशाची प्रगती सुरू आहे. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणं म्हणजे देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. लोकांना रोजगार नाही, शेतकऱ्याच्या हाताला काम नाही, आणि तुम्ही त्यांना मानसिक 5 किलो धान्य फुकट देऊन त्यांना तुमचे गुलाम करताय. आणि तुम्हाला हा देश तुमचा गुलाम झालेला आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण एकदा मुक्त झालो. 150 वर्ष आपण संघर्ष केला.
तो स्वतंत्र भारत मोदीनं मागच्या 10 वर्षामध्ये पुन्हा एकदा गुलाम करून टाकला. आपण सगळे मोदीचे गुलाम आहोत. आपण सगळे त्या गौतम अडाणीचे गुलाम आहोत, अंबानीचे गुलाम आहोत. महिलांची अवस्था पहा ना. कालच सांगितलं, मोदी सत्तेवर आला तेव्हा गॅस सिलेंडर 400 रुपयाला होता. आज 1100, 1200, 1400 पर्यंत गेले. तो मोदी सगळ्यांना साड्या वाटतोय. त्या मतदारसंघात त्यांनी साड्या वाटवल्या. ती मच्छरदाणी असते ना, कशाच्या साड्या आम्ही पाहिजे, मच्छरदाणी. म्हणजे 500 रुपयाची साडी असते, 100 रुपयाची साडी देतात आणि 500 रुपये लावतात. तिथे सुद्धा पैसे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार. आणि सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या लोकांनी केलेला लवकरच आम्ही नाही. काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा. नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही. इतकंच मी आपल्याला सांगतो. आणि चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आपण मेहनत करून मताधिक्य मिळवून दिलं पाहिजे. या मतदारसंघाला प्रामाणिकपणाची परंपरा आहे. ते आर पाटलांचं एक प्रामाणिक माणूस इथे उभा आहे लक्षात. त्याची पाठी कोरी आहे, त्याच्यावरती कोणता कलंक नाही, जो घोटाळेबाज नाही यांच्यासाठी. अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे. इतकंच मी सांगतो आणि दूर जापते. जय हिंद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.